जय शिवराय मित्रांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। खरीप पीक विमा 2025च्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला थेट आणि कडक इशारा दिलाय, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। मित्रांनो, बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर आत्ताच क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्याकडून कधीच मिस होणार नाहीत। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025 ते 26 अंतर्गत मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या पीक विम्याबाबत मोठा पेच निर्माण झाला होता। जिल्ह्यात एकूण 504 पीक कापणी प्रयोगांचं नियोजन करण्यात आले होते। मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याच्या उद्देशाने की काय, पीक विमा कंपनीने यातील तब्बल 368 प्रयोगांवर खोटे आक्षेप नोंदवले होते। पण आता जिल्हा प्रशासनाने आणि राज्य समितीने विमा कंपनीचा हा डाव पूर्णपणे उधळून लावला आहे। या 368 आक्षेपांपैकी 149 आक्षेप तर कंपनीनं वेळेत सादरच केले नाहीत, त्यामुळे ते आधीच नामंजूर झाले। उर्वरित 217 प्रयोगांपैकी 17 प्रयोग रद्द करून 200 आक्षेप जिल्हास्तरीय समितीनं थेट फेटाळून लावले होते। या निर्णयाच्या विरोधात विमा कंपनीनं राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे धाव घेतली होती, पण तिथेही कंपनीला मोठा झटका बसला आहे। 14 एप्रिल 2026 रोजी झालेल्या राज्य समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले की विमा कंपनीचे आक्षेप पूर्णपणे बेकायदेशीर आणि आधाराविना आहेत। त्यामुळे जिल्हा समितीचा 22 डिसेंबर 2025 चा निर्णयच कायम ठेवण्यात आला आहे। कृषी आयुक्तालय आणि एस्टेकने दिलेल्या उत्पादनाच्या आकडेवारीनुसार सर्व पात्र शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला कडक पत्र लिहून बजावले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ जमा करा। जर यात काही टाळाटाळ किंवा विलंब झाला तर कंपनीची जाणीवपूर्वक केलेली निष्काळजीपणा समजून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 4,05,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 350 ते 400 कोटी रुपयांचा पीक विमा मिळण्याचा रस्ता साफ झाला आहे। आता विमा कंपनी कधीपासून पैशांचा कॅल्क्युलेशन सुरू करते आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी पडतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। विमा कंपनीने यावर काम सुरू करताच त्याची सर्वात पहिली अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्या इतर सर्व शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा। आणि हो, अशाच नवनवीन, खड्या आणि थेट बातम्यांसाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।